नमस्कार, मी अभिमन्यू पाखर सांगवे. KYC न्यूजमध्ये मंडळी आपलं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 10 व 11 याचा फेरफटका मारला असता येथील नागरिकांनी माजी मंत्री निलंगेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. ते पाहूयात. आज आपण पाहूया माजी मंत्री संभाजी निलंगेकरांच्या प्रभाग 10 आणि 11 मध्ये विकासाच्या मुद्द्यावरून नेमकं काय चित्र आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलंय आणि तिथले नागरिक निलंगेकरांवर थेट आरोप करत आहेत की त्यांनी विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भागाची अक्षरशः राख रांगोळी केली आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधांची वाणवा. लोकांचं म्हणणं आहे की रस्ते, पाणी, नाल्या यांची अवस्था तर वाईट आहेच, पण त्याहूनही मोठा आरोप आहे तो जाणीवपूर्वक केलेल्या दुजाभावाचा. म्हणजे बघा, शहरातल्या इतर भागांना सांस्कृतिक सभागृह दिलं गेलं, पण मिलिंदनगर आणि अशोकनगरला मात्र मुद्दाम डावलण्यात आलं, असा लोकांचा दावा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांच्या भविष्याचा प्रश्न. या भागात तरुणांसाठी रोजगाराची कोणतीही ठोस योजना नाहीये. उलट जवळच एक वाईन शॉप सुरू झाल्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे ओढली जातीये. त्यामुळेच तरुण संतापून विचारतायत की आम्हाला रोजगार हवा होता, तुम्ही तर दारू दिली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे निलंगेकरांची राजकारणाची पद्धत. आरोप एकदम स्पष्ट आहे. निवडणुकीपुरती खोटी आश्वासनं द्यायची आणि मत मागून झाल्यावर पुढची 5 वर्ष प्रभागाकडे ढुंकूनही बघायचं नाही. इतकंच नाही तर पक्षाच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून प्रत्येक निवडणुकीत बाहेरून नवीन उमेदवार आणला जातो आणि त्याला संघटनात्मक विकास असं गोंडस नाव दिलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभाग 10 आणि 11 मधील मतदार या निवडणुकीत फक्त विकासाचाच नाही तर त्यांना गृहीत धरण्याच्या राजकारणाचाही हिशोब चुकता करण्याच्या तयारीत दिसतात. नमस्कार, मी प्रकाश कांबळे मिलिंदनगरमधून बोलतो. मिलिंदनगरमध्ये माननीय आजचे आमदार साहेब यांनी मिलिंदनगरमध्ये, बौद्धनगरमध्ये किंवा अशोकनगरमध्ये जाणीवपूर्वक कुठलंच काम केलेलं नाहीत. त्यांनी सामाजिक सभागृह, नाल्या किंवा रस्त्याचे काम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दलित किंवा बौद्ध वस्तीमधील अनेक कामाला दुर्लक्ष केलेले आहे. माझं नाव सूर्यवंशी योगेश विजयकुमार. मी प्रभाग क्रमांक 10 मधून मतदार या नात्याने तुम्हाला बोलत आहे. बघा मित्रांनो, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BCom झालेलं आहे माझं. तरी पण मला आज आपल्या आमदाराच्या कृपेनं रोजगार नसल्या कारणानं ऑटो चालवावं लागत आहे. बंटी कांबळे बोलतो मी प्रभाग क्रमांक 10 मधून. आमदाराच्या आशीर्वादाने इथे 10 ते 12 दारूची दुकान चालू आहेत, तर ते बंद करण्यात यावे. संपूर्ण निलंगा शहरामध्ये सांस्कृतिक सभागृह उपलब्ध करून दिले, पण निलंगा शहरामधील बौद्ध वस्ती त्याला अपवाद आहे. प्राथमिक शाळेचा मूलभूत शिक्षणाचा हक्कसुद्धा दलित वस्तीतून हिरावून घेतला गेला आहे. प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा पाडून, जिल्हा परिषदेची शाळा पाडून तिथं सपाटीकरण करण्यात आलेलं आहे आणि ती शाळा बंद आहे. आणि आमच्या येथील विद्यार्थ्यांना उघड्यावरती शाळा भरवण्याचं काम येथील शासन व्यवस्थेने केलं आहे. अगोदरच व्यसनाधीन असलेल्या समाजाला AB वाईन्सच्या मार्फत अजून व्यसनाधीन बनवण्याचं काम झालं आहे. दलित वस्तीमध्ये क्रीडांगण, वाचनालय आणि सांस्कृतिक सभागृहाचा अभाव येथे मुद्दामून ठेवण्यात आला आहे.